मराठा या समुदायाची 96 कुळे व पाटील, देशमुख, राव अशा पदव्या आहेत. या पदव्या आता आडनावात रूपांतरित झाल्या आहेत. महाराष्ट्रासह गोवा तसेच मध्य प्रदेश ही मराठा लोकसंख्या असलेली राज्य आहेत. हरियाणात देखील काही प्रमाणात मराठा दिसतो. पण हा मराठा शब्द आला कुठून? मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात आहे की नाही, यात किती तथ्य आहे? चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा या शब्दाबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही जर अजून मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. काही इतिहासकारांच्या मते मराठा हा शब्द महार आणि ठीक या शब्दापासून अपभ्रंश होत महारठीक असा तयार झाला होता. रठीक हे महाराष्ट्रातील पराक्रमी लोक होते. रठिकांना राष्ट्रिक असेही म्हटले होते. त्यावरून महाराष्ट्रिक असा त्याचा उल्लेख होत गेला. म्हणून महाराष्ट्रिकांचे राष्ट्र हे महाराष्ट्र असे ओळखण्यात आले असे सांगितले जाते. तर प्रसिद्ध इतिहासकार संजय सोनवणी म्हणतात, महारठी हे सातवाहन काळात एक पद होते. प्रत्येक रठाचा म्हणजेच आजचा कलेक्टर, करसंकलन ते रक्षात्मक कार्य करणारे राजनियुक्त प्रतिनिधी होते. त्यांना महारठी म्हटले जात होते. हे पद वंशपरंपरागत नव्हते. तसेच सातवाहन काळापर्यंत त्यांच्या इतर रठात बदल्याही होत असत. स्वतः सातवाहनांनी कणकवीर या महारठीच्या मुलीशी विवाह केल्याचे दाखले आहेत. महारठी हे विशिष्ट जातीतून निवडले जात असल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. नाग, कदंब, पौंड्र, औंड्र, यदू, अहिर, गुजर अशा अनेक तत्कालीन विभिन्न समूहातून त्यांची निवड झाल्याचे दिसते. इसवी सन 230 मध्ये सातवाहनांची सत्ता कमजोर झाल्यानंतर हे महारठी स्वतंत्र सरंजामदार बनले व काहींनी स्वतंत्र सत्ताही स्थापन केल्या. यात बादामीचे चालुक्य, राष्ट्रकूट व यादव या घराण्यांचे मोठे साम्राज्य उभे राहिले. याच काळात महारठी हे पद वंशपरंपरागत झाले असावे, कारण त्यांनी प्राप्त केलेले सामर्थ्य व राजसत्तांची अपरिहार्य गरज. राष्ट्रकूट हे घराणे मूळचे रठीकूत असावे. रठीकूत, राष्ट्रकूट हे कृत्रिम संस्कृतीकरण आहे हे उघड आहे. राजकीय सत्ता महाराष्ट्रांच्या हाती गेल्याने मग ती सरंजामदार, जहागीरदार म्हणून का असेना, या संपूर्ण प्रदेशाला महारठी असेच नाव पडले व त्याचे संस्कृतीकरण म्हणजे महाराष्ट्र. महारठी हे जसे पदनाम होते तसेच अनेक राठांचा समूह म्हणून महारठ हे प्रदेशनाम बनल्याचे दिसते. थोडक्यात इसवी सन पूर्व 30 मध्येच महारठी शब्द सर्वत्र प्रचलित झाला होता असे महावंश वरून दिसून येते. पुढे इतिहासकार संजय सोनवणी म्हणतात, मराठे राजपूत वंशाचे आहेत हे मानण्याचा एक प्रघात आहे. अनेक मराठा घराण्यांनी आपली वंशवेल प्रसिद्ध राजपूत घराण्याशी जुळवलेली दिसते. पण राजपूत हे मूळचे भारतीय नाहीत असे आता डॉक्टर R.G. भांडारकर, टोड इत्यादी अनेक संशोधकांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. बहुवंशी राजपूत हे मूळचे सिथियन वंशाचे असून ते सनपूर्व पहिल्या शतकापासून भारतात यायला सुरुवात झाली. त्यांनी सत्ता स्थापन केल्या आणि कालावघात येथील धर्मही स्वीकारला. धर्म स्वीकारला म्हणून त्यांचे संबंध आणि नाळ रामायण महाभारतातील प्रसिद्ध व्यक्तींशी जोडायला सुरुवात झाली. सूर्य, सोम या वंशापासून आपली उत्पत्ती झाली असे दरबारी भाटांनी म्हणजेच त्या काळच्या कवींनी सांगायला सुरुवात केली. वशिष्ठाने अग्नीतून क्षत्रियांची 4 कुळे निर्माण केली ही कथा पृथ्वीराज चौहानांचा भाट कवी चंद याने प्रथम पृथ्वीराज रासोमध्ये सांगितली आहे. ही कथा राजपुतांनी लगेच उचलून धरली, पण त्याला अन्य कोणताही आधार नाही. महारठी शब्द तत्पूर्वीच प्रचलित होता हे सोनवणी यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे राजपुतांपासून मराठा जात बनली असे मानणे चुकीचे व अनैतिहासिक ठरेल. राजपुतांपासून मराठा जात बनली हा मुद्दा खोडून काढत संजय सोनवणी म्हणतात, खंडोबा, विठ्ठल, रेणुका ही मूळची वैदिकांच्या दृष्टीने शूद्र स्वरूप असणारी दैवते सर्वच मराठे ते अन्य जातीयांची कुलदैवते आहेत. तसेच पुरातन शैव तथा शिव, जगदंबा ही सुद्धा कुलदैवते आहेत. राजपूत हेही शैव बनल्याने त्यांचे कुलदैवत ही एकलिंगजी वा भवानी म्हणजेच शिव आणि जगदंबा बनणे स्वाभाविक आहे. केवळ त्या आधारावर मराठ्यांना सर्वस्वी राजपूत ठरवता येत नाही. महाराष्ट्रावर काही सिथियन राजांनीही राज्य केलेले आहे. त्यामुळे काही महारठी सिथियन कुळाचे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुराणकारांनी महाराष्ट्रातील सर्वच समुदायांना शूद्र मानले असल्याने ते कधीही वर्णाश्रम धर्मानुसार क्षत्रिय असू शकत नव्हते. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी क्षत्रिय असल्याचे सिद्ध केले, ते राजपुतांशी वंशावळ जोडून. परंतु गागा भट्टाने प्रथम ती वंशावळच अमान्य केली होती. नंतरही महाराजांना शूद्रच म्हटले वा समजले जात होते हे आपण
महात्मा फुले यांनी रायगडावरील महाराजांची समाधी स्वच्छ करून फुले वाहिली तेव्हा काही ब्राह्मणाने ती फुले लाताडून एका शूद्राला फुले वाहतोस असा कांगावा केल्याप्रकरणी पाहू शकतो. शाहू महाराजांचा वेदोक्त प्रकरणातही वैदिक धर्मीयांनी त्यांना म्हणजेच पर्यायाने मराठ्यांना क्षत्रिय मानलेच नव्हते. त्यांना अवैदिक म्हणजेच शूद्र समजले होते हे स्पष्ट आहे. थोडक्यात मराठा ही पूर्वी जात नव्हती. महारटी पद हे कोणत्याही समाजगटातील योग्य माणसाला मिळत होते. पुढे हे पद वंशपरंपरागत बनल्याने तिचे जातीत रूपांतर झाले. कालावघात त्यांची संख्या वाढत गेली. म्हणजेच आजचे मराठे तसे मिश्रवंशीय आहेत. त्या काळापासून सत्तेत असल्याने ते स्वतःला उच्चवर्णीय म्हणजेच क्षत्रिय म्हणजेच वैदिक समजू लागले आहेत. पण तसेच ते वास्तव नाही, कारण वैदिकांनी त्यांना कधीही आपल्या धर्मात क्षत्रियत्व बहाल केलेले नाही. वैदिक म्हणजेच ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शूद्रच होते. त्यामुळे आज मराठा समाज किंवा धनगर ते अनेक ओबीसी सुद्धा दुर्दैवाने भ्रमित होत वैदिक अर्थाने उच्चवर्णीय स्वतःला मानत असतील तर तो त्यांचा केवळ भ्रम आहे. त्याला कसलीही वैदिक मान्यता मुळातच नाही. वैदिक उच्च निश्चतेच्या तत्वज्ञानाच्या वृद्धागारुडातून मुक्त होणे हे सर्वांनाच आवश्यक आहे, असे इतिहासकार संजय सोनवणे लिहितात.